बाबू चिमणी लालू माझी लालू राणी हाय का हाय हाय. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं कोमल लाईफस्टाईल ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती. मग कसे आहात तुम्ही सगळे? मी मस्त. आणि हा माझा दुसरा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला माझा कालचा व्हिडिओ कसे वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मग सकाळी उठायला थोडासा उशीर झाला होता, म्हणून मी माझ्या छोट्या मुलीसोबत थोडासा टाईम घालवला, म्हणजे तिच्यासोबत थोडीशी खेळली आणि मग तिची मालिश करायला घेतली मी. तर तुम्ही म्हणता ही मालिश कशाने करते? तर काय करायचं, माझ्याकडे छोटासा मार्बलचा तुकडा होता, त्याच्यावर पॅराशूट तेल टाकलं थोडं आणि त्याच्यामध्ये जायफळ किसून घेतलं आणि त्याने बाळाच्या पायाची मालिश करायची, म्हणजे बाळ शांत झोपतं. आणि मग शांत झोपलं की झोप पण छान होते आणि तब्येत पण छान राहते लहान लेकरांची. कारण झोप झाली की लेकरं ॲटोमॅटिक म्हणजे चिडचिड पण करत नाही आणि तब्येत पण छान राहते. म्हणून तिची मालिश ते केली आणि तिच्या आंघोळीसाठी पाणी ठेवलं आंघोळीला. आणि माझ्या मिस्टरांना अंडा मसाला खायचा होता, म्हणून मी खाली अंडी आणायला गेली. तर मग अंडे अशी उकडायला टाकली मी. आणि तेवढ्यात माझी मोठी मुलगी उठली होती, मग तिला ब्रश ते करायला दिला. आणि पाणी गरम झालं म्हणून लहान मुलीची म्हणजे ओवीची आंघोळ केली. तिची आंघोळ झाली. आमची ओवी अशी आहे ना, लहान लेकरं कसे करतात, आंघोळ करताना रडतात, पाण्याला घाबरतात लहान मुलं. पण आमची ओवी ना आंघोळ केली तरी पण खेळतच बाहेर येते, म्हणजे आली की खेळते, झोपेतून उठली तरी खेळते. म्हणजे ती रडत जास्त नाही ती. मग तिची आंघोळ ती झाली की तिचं मेकअप केलं आणि अशी दिसते आमची ओवी. मला कमेंटमध्ये सांगा कसं आहे माझं छोटंसं बाळ. मग इकडे आधुनी पण आंघोळ केली होती, तिचं आवरलं, केस विचारले तिचं पण छान मेकअप केलं आणि तिला नाश्ता करायला दिला. तर ही आहे माझी मोठी मुलगी आदू. तिचं नाव आदिती आहे, पण आम्ही आदू बोलतो. मग तिला नाश्ता करायला घेतला, मी पण आंघोळ केली आणि देवपूजा केली, कारण घरात अंडे आणली होती, मग परत देवाकडे जायला नको म्हणून आंघोळ केली की लगेच देवपूजा करून घेतली मी. आणि इकडे अंडे उकडले होते. मग चला मी तुम्हाला माझी अंडा मसालाची रेसिपी दाखवते. इकडे कांदा कट केला आहे आणि टोमॅटो आणि अंडे उकडलेले होते, तर ते कट केले, त्याचे 2 तुकडे केले अंड्याचे कापून मधून. आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि आपला घरगुती मसाला आपण जो रेग्युलर वापरतो तो टाकायचा. त्यात कट केलेले अंडे फ्राय करून घ्यायचे. अंडे छान फ्राय झाले की मग ते काढून घ्यायचे आणि त्याच तेलामध्ये कांदा फ्राय करायला टाकायचा. कांदा छान फ्राय करून घ्यायचा आणि त्यात कांदा फ्राय करताना थोडंसं मीठ टाकायचं. मला इथं तेल कमी पडलं होतं म्हणून मी तेल टाकलं आणि त्यात थोडंसं मीठ टाकून कांदा फ्राय करायचा, म्हणजे कांदा लवकर फ्राय होतो. आणि मी एक पेस्ट केली होती मिक्सरमध्ये, खोबरं, हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण. मग ती पेस्ट मी कांद्यामध्ये घालून फ्राय केली. आणि मग त्यात टोमॅटो टाकला. टोमॅटो पण छान फ्राय करून घेतला. टोमॅटो कधी पण शेवटी फ्राय करायचं, कारण टोमॅटो लवकर शिजतो. आणि मग मी त्यात टोमॅटो फ्राय झाला की मसाले घातले, मीठ, कांदा लसूण मसाला आणि हळद, गरम मसाला एक टाकला आणि ते छान असं शिजवून घेतलं मी त्यात पाणी टाकून. आणि जेवढा मला रस्सा नव्हता बनवायचा, मग मी थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी जेवढं आहे ना ते अंडे त्यात टाकले की ते पाणी पण त्यातलं कमी होऊन जातं शिजून. अंड्यामध्ये अंडे शिजून निघतात त्या पाण्यामध्ये. मग ते पाणी जर तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही अजून पाणी टाका त्यात.
आणि फ्रेंड्स, माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. अशी मला तर माझ्या मिस्टरांना खूप आवडली ती अंडा मसाला. मग माझी भाजी झाली की मग मी इकडे चपात्या करून घेतल्या. तर असे माझे कामं असतात. माझी छोटी मुलगी उठली होती, तिला बघत बघत मग मी चपात्या आवरून घेतल्या पटकन. आणि फ्रेंड्स, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला सपोर्ट करा. मला सपोर्टची खूप गरज आहे. तर माझी अशी कामं चालू असतात. 2 लेकरं सांभाळायचे आणि घरातले काम करायचं, याच्यातच माझा दिवस जातो. आणि माझा स्वयंपाक झाला की मग मी इकडे लगेच भांडे घासून घेतली, किचन आवरले. म्हणजे स्वयंपाक झालं की लगेच किचन वगैरे आवरलं आणि भांडे घासून घेतली की म्हणजे फ्रेश वाटतं घरात पण. नाहीतर असं ठेवलं, एकदा कामं ठेवले की मग तसेच राहून जातात आणि मग नंतर करायचा कंटाळा येतो. माझ्यासोबत तर असंच होतं, केले तर पटकन करून घ्यायचे, नाहीतर मग कामं मला एकदा ठेवले की नंतर आळस येतो. मग मी स्वयंपाक केला की लगेच भांडे घासून घेत असते, किचन धुवून घ्यायचे. कारण मला असं पसारा आवडत नाही किचनमध्ये. मग मी स्वयंपाक झाला की लगेच करून घेत असते. किचन धुतलं, बेसिन धुतलं आणि असा होता माझा आजचा दिवस. आणि माझा रोजचा दिवस असा असतो, कधी खुशी कभी गम. मग इकडे माझी मुलगी अभ्यास करत होती आणि मला म्हणते माझा व्हिडिओ नको घेऊ, माझं चुकलं आहे, मला खोडू दे. मग माझे मिस्टर आले होते दुपारी जेवण करायला आणि माझी छोटी मुलगी त्यांच्याकडेच असती. ते आले घरी की मग माझं जेवण ते झालं. मग माझं बाहेर थोडंसं काम होतं, मग ते काम केलं. घरी यायला उशीर झाला आणि असं होतं रात्रीचं क्लायमेट. आणि असा होता माझा आजचा दिवस. मला कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ.